माझ्याबरोबर खासदार संजय राऊत जुडलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. सर, आज तिसरा दिवस आहे. दोन्ही हाऊसेस जे आहेत आज पण चालले नाही आहेत. मात्र जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे ते सांगते की अपोजिशन हाऊस चालू देत नाही. बघा, रुलिंग गव्हर्नमेंटमध्ये सरकारचे लोक आहेत ते नेहमी असा आरोप करतात, हाऊस चालवण्याची जबाबदारी विरोधकांपेक्षा ही सरकारची जास्त असते. ते राज्य करतात, त्यांना कायदे बिलं विषय मंजूर करून घ्यायचे आहेत. पण त्यांना सरकारला वाटते की हाऊस चाललं तर सरकारची अनेक बिंग विरोधक फोडतील. आम्ही चर्चा मागतो दोन विषयांवर. ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी, लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पहिलं, बिहारच्या निवडणुकीमध्ये जो मतदार नोंदणीतला घोळ सुरू आहे, सायरचा स्पेशल जे काही त्यांनी सुरू केलेलं आहे गोष्टी स्पेशलच्या नावाखाली, त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि पहलगाव ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात नक्की काय घडलं, प्रेसिडेंट ट्रम्पचा दबाव खरोखर होता का, पहलगावमधले अतिरेकी अद्याप का मिळाले नाहीत, ऑपरेशन सिंदूर का थांबवलं, ह्याच्यावर चर्चा मागण्याचा अधिकार या देशातल्या विरोधी पक्षाला भारतीय घटनेने दिलेला आहे. तुम्ही चर्चेपासून लांब का पळताय? राज्यसभेतल्या चेअरमननं म्हणजे उपराष्ट्रपतीने अचानक राजीनामा दिला आहे, कळलं पाहिजे का राजीनामा दिला. संसद सुरू असताना पहिल्या दिवशी चेअरमन राजीनामा देऊन निघून जातात आणि त्या संदर्भात कोणी काही सांगायला तयार नाही. याच्या संदर्भात जर आम्ही चर्चा मागितली असेल तर विरोधक सभागृह चालू देत नाही, आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. काय नेमका आतमधल्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत ज्या प्रकाराने उपराष्ट्रपतीने जे रेझिग्नेशन दिलं आहे आणि ते अजून काय बोलले आणि एक डिसरेस्पेक्टफुल त्यांनी ना त्यांचा जो एक लास्ट स्टेटमेंट असतो जाण्यापूर्वीचा ते केला. उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला अशा पद्धतीनं जायला सांगणं हे बरोबर नाही. ते भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती आहे, राज्यसभेचे चेअरमन आहेत. काय कारण आहे ते समजायला पाहिजेत. आणि नरेंद्र मोदींशी त्यांचे जर काही मतभेद झाले असतील तर ते कोणत्या प्रकारचे मतभेद आहेत, कोणत्या राष्ट्रीय विषयावरचे मतभेद आहेत, उपराष्ट्रपतीवर दबाव आणून तुम्ही काय करू इच्छित होता संसदेमध्ये, हे चर्चेचे विषय आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडून जो आहे त्यांचा खाता काढून आता मकरंद पाटील यांना तो खाता दिला जाणार कृषी मंत्रीचा, आणि मकरंद पाटील यांच्याकडे जो खाता होता ते आता माणिकराव कोकाटे यांना दिला. हे नुसतं शांत करण्यासाठी केलं गेलं आहे. ही रंगसफेदी चालणार नाही. तुम्हाला माणिक कोकाटेंचा राजीनामा घ्यावाच लागेल. नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलतोय मी की तुम्ही खातं बदललं म्हणजे व्यक्ती बदलली असं होत नाही. व्यक्तीची मानसिकता तीच आहे. बरोबर आहे. अकार्यक्षम मंत्री आहेत, बेफिकीर मंत्री आहेत, ते कोणत्याही खात्यामध्ये गेले तरी त्याच पद्धतीचं काम करणार आहेत ते. अशा वेळेला तुम्ही फक्त खाते बदल करू म्हणजे पत्ते पिसल्यासारखं जाणार. रमीचाच डाव आहे ना. तुम्ही पत्तेच पिसताय फक्त, बाकी काय करताय. लाडकी बहीण योजना संदर्भात सर छाननी सुरू होणार होती आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑनलाईन परत सुरू करणार होते. मात्र लोकल पोल्स नाही आता जे आहे लोकल पोल्स स्थानिक स्वराज्य निवडणूक लक्षात घेऊन ही छाननी बंद करण्यात आली. आणि मध्येच पण फंड आपण माहितीच नाही त्या संदर्भात. फक्त आर्थिक परिस्थिती राज्याची बरी नाही आणि लाडक्या बहिणीमुळे अर्थव्यवस्था डबघायला आली असं या सरकारचे मंत्री वारंवार म्हणतात. एवढंच मला माहिती आहे. सर, याच संदर्भात एकच मिनिटं, जे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जो खाता आहे त्याच्यातल्या ज्या पण फाईल्स आहेत ते मुख्यमंत्री यांच्या साईन्सच्या विना जे आहे पास होणार नाही. नगर विकास खास करून विकास खात्यात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हा भ्रष्टाचार किती टोकाचा आहे. 3,500 कोटी एकाच टेंडरमध्ये कसे वाढवले हे सर्वोच्च न्यायालयानंच फटकारलेलं आहे ना. MMRDतल्या एका टेंडरमध्ये एका टेंडरमध्ये 3,500 कोटीचा भ्रष्टाचार असेल तर संपूर्ण नगरविकास खातं महाराष्ट्राच्या तिजोरीची किती लूट करत असेल हे जर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येऊन त्यांनी ह्याला रोखण्यासाठी काही निर्णय घेतले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे होते खासदार संजय राऊत ज्यांनी वेगवेगळ्या जे मुद्दे आहेत त्यांच्यावरती उत्तर दिलं. पण खास करून हे सांगितलं की माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांना
जे आहे त्यांना त्यांच्या पदावरून कुठे ना कुठे जे निघणं गरजेचं आहे. हे नुसतं खातेबदल करून रंगसफाई करून चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.